झी चित्रगौरव पुरस्कार 2025 रेड कार्पेटवर आहे आणि ना नेहमी आपण असा विचार करतो की सगळ्यांच्या नजरा माझ्यावर कशा असतील आणि ही जी अभिनेत्री तिला सांगावं लागत नाही कारण का आपोआप ती जेव्हा चालत आली की ती आपोआप आपल्या नजरा जातात. म्हणजेच प्रार्थना बेहरे, खूप स्वागत तुझं. कशी आहेस? छान कॉम्प्लिमेंट्स दिले मला. थँक्यू. डॅझलिंग असा लुक केला आहेस आज. कोणाला क्रेडिट आहे की तूच तुझं स्टायलिंग केलं? माझी स्वतःची ब्रँड आहे ना विनारी, त्या ब्रँडची ही साडी आहे. पण माझी जी विनारीमध्ये माझी पार्टनर आहे, माझी सिस्टर इन लॉ पल्लवी भिडे, सो तिने हा लुक डिझाईन केला आहे. मला अशी खबर लागली की तुझाच परफॉर्मन्स आहे इकडे. काय मला सांगशील, काय परफॉर्मन्स आहे, कसा आहे? डॅझलिंग सिझलिंग फिनाले ॲक्ट आहे आणि 25 वर्ष पूर्ण झाली आहे या सोहळ्याला. सो असं काहीतरी खरं तर माझं छोटंसं आहे त्या ॲक्टमध्ये, म्हणजे खूप परफॉर्म नाही करायचं आहे मला. म्हणजे एक छोटंसं गाणं आहे, पण श्रेयस सरांनी असे खूप छान परफॉर्मन्सेस दिलेत. त्यातल्या एक गाण्यात ते माझ्याबरोबर त्यांचा परफॉर्मन्स आहे. सो असं छोटंसं आहे, पण ऑफकोर्स आय एम हॅपी दॅट आय एम अ पार्ट ऑफ दिस इव्हेंट. तुझी रेशीम गाठचं रियुनियन झालं पटकन, छोटंसं आहे ना? खरंच झालं. तुला माहिती आहे अदरवाईज असं जमायचं नाही की असं स्पेशली भेटू कुठल्या तरी कारणाने का कॉफीवर, असं कधीच व्हायचं नाही. आणि श्रेयस सर हमेशा बिझी होते आहेत, तर मी त्यांना पण तेच म्हणते सर आप बिझी होते हो. पण या निमित्ताने आम्ही भेटलो आणि मी आणि श्रेयस सर आणि दीप्ती आम्ही तिघींनी व्हॅनिटी इतकी धमाल, म्हणजे आम्ही फुल 2 वर्षाचे सगळे गॉसिप्सपासून सगळ्या ज्या गोष्टी होत्या सगळ्या आम्ही फुल मजा केली. 2024मध्ये बाई ग आणि आता 25मध्ये चिकी चिकी बूम बूम. म्हणजे अजून काय आम्हाला, म्हणजे तुला सतत बघायला मला आवडेलच, पण तरी काय आज पाईपलाईनमध्ये आहे? हे बघ काय झालं ना, माझं 2 वर्ष मध्यंतरी मालिका केली होती ना, तर तेव्हा मी खरंच फिल्म्स खूप सोडल्या. म्हणजे त्या वर्षी आलेल्या मी असं म्हणेन 4 ते 5 फिल्म्स मी सोडल्या. आणि मग मला असं वाटलं की आता जर चान्स मिळतो आहे तर ऑफकोर्स मी म्हणून काही सगळ्याच फिल्म साईन नाही करत आहे, सिलेक्टेड आहेत. तशाच अजूनही येणाऱ्या फिल्म्स ज्या आहेत त्या नक्की तुम्हाला आवडतील, कारण काही वेगळ्या फिल्म्स आहेत. मी आता जास्त डिस्कस नाही करू शकत, जास्त नाही सांगू शकत, पण होपफुली तुम्हाला आवडेल. प्रार्थना, मला ना 5 अशा गोष्टी सांग ज्याच्याशिवाय तू घराच्या बाहेर पडू शकत नाही किंवा त्याच्याशिवाय प्रार्थनाचं पानच हलू शकत नाही. अशा 5 गोष्टी. 5 गोष्टी ओके. माझा फोन, त्यानंतर नवरा. नाही, नवरा बरोबर घरातनं बाहेर पडायची गरजच नाही, तो ऑलरेडी घराबाहेर असतो. पान हलू शकत नाही तर हो, ते पान हलू शकत नाही म्हटल्यावर माझे डॉग्स येणार सगळेच, माझी सगळी मुलं. फक्त डॉग्स नाही तर मी म्हणेन सगळेच माझे सगळे प्राणी, जे प्राण्यांवरचं माझं प्रेम तुम्हाला सगळ्यांना माहितीच, माझी सगळी मुलं. दुसरं तिसरं परफ्यूम. समहाव माहिती नाही मला असं फ्रेग्रन्स, म्हणजे आय कांट, म्हणजे मी नाही चांगली, म्हणजे परफ्यूमशिवाय नाही. तिसरं घराबाहेर पडताना आणखीन काय हवं असतं आपल्याला? बस मला आय थिंक फोनच इम्पॉर्टंट आहे. आणि छोटासा क्लच आहे तुझ्याकडे आणि जे तुला कॅरी करायचं रेड कार्पेटवर, त्या छोट्या क्लचमध्ये अशा कोणत्या इम्पॉर्टंट गोष्टी हव्यातच? मिंट असतं, असायलाच पाहिजे. एक लिपस्टिक असते, कारण मी एका लिपस्टिकवर पूर्ण मेकअप करू शकते. सो एक लिपस्टिक, एक मिंट, परफ्यूम, फोन, 4 गोष्टी झाल्या. आणि पाचवं काय असतं? वॉलेट तर गरज नाही, आजकाल फोनमधनंच आपण पे करतो. कॉन्फिडन्स, ते तर नेहमी त्याला वॉलेटमध्ये ठेवायचे आहे, इनहेरंट आहे. मूवी तुझा येतो ह्या वर्षातच आणि अनेक मूवीज तुझे यावत आणि आम्ही आहोतच प्रेक्षक म्हणून, आम्ही वाट बघतोय तुझी. थँक्यू सो मच आणि खूप सुंदर दिसतेस आणि ॲक्टसाठीही मी खूप एक्सायटेड आहे. जेव्हा टेलिकास्ट होईल तेव्हा मी बघू. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू.